रोज संध्याकाळी 7 वाजता आपण स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर एमपीएससीने विचारलेले प्रश्न त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा जो आपला प्रश्न आहे तो गट ब पूर्व परीक्षा 2024 यामध्ये विचारला गेलेला गणितावर आधारित प्रश्न आहे. प्रामुख्याने नफा आणि तोटा यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न पाहू. प्रश्न आहे, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली तर या व्यवहारामध्ये काय झाले? ऑप्शन दिलेले आहे. अ चा नफा ना तोटा झाला. दुसरा आहे अ चा 11% नफा झाला. तिसरा आहे अ चा 20% नफा झाला आणि चौथा आहे ब चा 20% तोटा झाला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय समजून घेऊ. या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिले असेल, अ चा नफा ना तोटा झाला. बरोबर आहे, परंतु याचं योग्य उत्तर काय आता ते आपण काढणार आहोत. समजा त्या मूळ वस्तूची किंमत किती रुपये आहे? 100 रुपये आहे. बरोबर आहे. आता पहिली कंडिशन काय आहे? पहिल्या कंडिशन मध्ये म्हटलंय की अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. बरोबर आहे. आता मूळ वस्तूची किंमत आपण किती पकडली? 100 रुपये आणि अ ने ती वस्तू ब ला किती टक्के नफ्याने विकली? 10%. म्हणजे 100 रुपयामध्ये आपण 10 ऍड केले तर किती झाले? 110 रुपये. म्हणजे ब ने ती वस्तू अ कडून 110 रुपयाला घेतली. असं सुद्धा म्हणू शकता, अ ने ब ला 110 रुपयाला ती वस्तू विकली. बरोबर आहे, समजलं. पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन अशी आहे, ब ने अ ला 10% तोट्याने ती विकली. म्हणजे आता ब ने ती अ कडून 110 रुपयाला घेतली होती. बरोबर आहे. म्हणजे ब कडे त्या वस्तूची किंमत किती होती? 110. आणि आता ब ने ती वस्तू परत अ ला विकली 10% तोट्याने. आता 110 ते 10% म्हणजे किती होतील? 11 रुपये. म्हणजे 110 ला ती वस्तू होती आणि त्यातून त्याने 11 रुपये कमी करून 99 रुपयाला ती वस्तू अ ला विकली. मग याच्यामध्ये अ ला ती वस्तू परत किती रुपयाला मिळाली? 99 रुपयाला मिळाली. याचा अर्थ यामध्ये असं म्हणू शकतो, अ चा नफा झाला. कारण काय? कारण वस्तूची मूळ किंमत 100 रुपये होती. अ ने ब ला ती वस्तू 110 रुपयाला विकली होती. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावर त्याचा 10% नफा झाला होता अ चा. मात्र परत ब ने काय केलं? ती वस्तू 10% तोट्याने विकली. म्हणजे 10% तोट्याने म्हणजे 110 चे 10% म्हणजे 11 रुपये. त्यामध्ये तोटा ब ला झाला आणि परत ती वस्तू अ ला दिली. त्याच्यामुळे अ चा किती रुपये फायदा झाला? टोटल 11 रुपये फायदा झाला असं आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला आता हे उदाहरण समजलं असेल तर खालील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. रामने एक मोबाईल श्यामला 20% नफ्याने विकला. काही दिवसांनी श्यामने तोच मोबाईल रामला 20% तोट्याने परत विकला. तर या संपूर्ण व्यवहारात रामला किती टक्के नफा झाला किंवा फायदा झाला किंवा तोटा झाला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण PYQ घेत असतो आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.